स्वीट आयटम बघा किती दिलेले आहेत त्यांनी. चला आम्ही आलेलो आता दगडूशेठ हलवाई. सो गाईज सगळ्या जणांना जेवायला तर बसणार आहे. फक्त मी आणि काजल आम्ही दोघी जण बसणार नाही. परत येईल एवढं काही राजस्थानी स्टाईलचं. आमच्या जळगावमध्ये जर आम्ही गेलो असतो 10 मिनिटात हॉटेलमध्ये आणि गेल्या 25 मिनिटं आहे. खाली बघ ना केवढी गर्दी. इथे गर्दी लोक वेटिंगला थांबलेले. मग हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी. वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो गाईज आम्ही पुण्याला आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत दगडूशेठ गणपती बघायसाठी आणि तुळशीबाग वगैरे बघायसाठी. पाहिजे आता सगळं शिकून झालेलं आहे. ओला वगैरे कसं बुक करायची. सो कॅब बुक केलेली आहे. कॅब आता येते तोपर्यंत वेटिंग आहे. आम्हाला थोडंसं थांबायचं. पाहिजे आजचा व्हिडिओ. चला आम्ही आलेलो आहे दगडूशेठ हलवाई. आता माझी मैत्रीण आहे समृद्धी, ती बरोबर सांगते आम्हाला कुठून जायचं, कारण तिला जास्त माहिती. ती कसबा गणपती जो आहे ना त्याच्या मागेच राहते. सो तिला सगळं माहिती. काय समृद्धी नाही गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. थांबा एक मिनिट. हां चला माझ्या शाळेतली माहिती आहे. शाळेतली नात्यात पण आहे. काय गर्दी का इकडे. मागेच मंदिर आहे नाही बघा, त्याच्यामुळे गर्दी भयंकर आहे. चला चलो आमची ना घरी आलेलो आहोत. आल्या जेवण वगैरे झालं आणि आमची आईस्क्रीम पार्टी झाली. बस म्हणून मला एवढं सध्या संपू दे पहिले. नाही घेईल मी. थांब पहिले संपू दे. हां पहिले संपू दे. तू सगळ्यांना खाऊ घालता, स्वतः खाणार नाही काही नाही. शूट कर ना मोबाईल मध्ये. कोणती गाणं म्हणते तू. मामा म्हण. मामा कर ना पटकन. बोचरे परत कर कसं. नाही असं नाही थांबायचं. नाही शंभू असं. सो गाईज आता पुण्यात आलेलो आहोत ना. मस्त रमला व्यवस्थित झाले. छान झाले. सो गाईज आम्ही ना आता बाहेर जातो आहोत जेवण करण्यासाठी. बस जेवण करायला जातो आहोत. आम्ही रेडी झालो तेव्हा ते आजी बोलवते. चला आजीला बाजू बोलते. आमची बबी पण रेडी झाली आहे. बॅ करते त्यासोबत. आम्ही ना इतके आज ना सर्च केले, इतके हॉटेल सर्च केले. थाळी हॉटेल पण सर्च केलं किंवा जे ऑर्डर देतो आपण तेही सर्च केलं. आम्ही 4 जण कामाला लागलेले होते. मी, दादा, काजल आणि मुन्नू. आम्ही 4 जण कामाला लागलो होतो. त्याच्यानंतर आम्ही एक रेस्टॉरंट सिलेक्ट केलेलं आहे. सो आता आम्ही तिथे जातो आहोत. बघूयात आता कोणतंही रेस्टॉरंट सिलेक्ट करायचं होतं आपल्याला. जर प्रॅक्टिस नाही, आपल्याला एक्सपिरियन्स तर घ्यायचाच होता. एक सिलेक्ट झाले. जाऊया. येत आहे. हो येत आहे. चला आम्ही एकूण ना बाहेर जाणारे 9 जण आहेत. 9 जण आहे आम्ही. फोटो काढतोय तो. फोटो आमची कॅब आलेली आहे. काय चालतंय. हळूहळू सांग मग त्यांना चालवायला. चालवा. आमची कॅब आलेली आहे. 5 जण आम्ही या कारमध्ये, 4 जण दुसऱ्या कारमध्ये, असे 9 जण जाणार आहे. आमची लवकर येऊन गेली. दुसऱ्या यांची बाकी नाही यायची अजून. 10 मिनिटं सांगितलंय. हळू आहे ना बेटा. हळू काय चालवा. काय हळू पण चालवा म्हण. हळू चालवा का बोल. फक्त हळूच. मला वाटेल ते समजा. बस खतम. हो बस. सो गाईज आम्ही ना आता ना खरोखर काय मोठ्या मोठ्या शहरांमध्ये कसं असतं
आपल्याला जेवायला जायचं असेल तरी जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही ट्रॅव्हल करत आलो आणि जेवायला आलो. तर इथे इतकी रांग आहे, जवळपास 20 मिनटं आम्हाला त्यांनी सांगितलं आहे की थांबून राहा म्हणून. समोरही वेटिंग समोर उभे. बाहेर जोपर्यंत ते जेवणाचं जे बाहेर येते तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. एवढं एक तर अर्धा पाऊण तास ट्रॅव्हलमध्ये घालवले आणि इथे घालवले. आमच्या जळगावमध्ये जर आम्ही गेलो असतो 10 मिनटात हॉटेलमध्ये आणि गेल्या पहिलं तास. पण चलो ठीक आहे, नवीन शहर, नवीन गोष्टी, नवीन एक्सपिरियन्स. 2 दिवसाची मजा आपलं जळगाव चांगलं जेव्हा पण या जळगाव चांगलं वाटतं. शांतता आहे जीवाला. एवढं पण शांतता नको. डांगा मोठं चालले इकडून तिकडे पळत. तरी पुण्याला पण भरपूर ऊन आहे, पण ॲज कम्पेअर टू जळगाव कमी आहे, पण पुण्यात आहे. चला आले का? हो चला चला. 20 मिनटं 25 मिनटानंतर नंबर लागलाय. साधारण 25 मिनटं बसलो होतो. 25 मिनटं आहे. खाली बघ ना केवढी गर्दी, इथे गर्दी, इथे गर्दी. लोक वेटिंगला थांबलेले. मग तेव्हा ते आहे तिथे पण वेटिंग आहे. आम्ही आलोय शाही भोजला. पासूनच जावं लागेल तिथे. आता ओपन केलं बरं त्यांनी वरचं. आता ओपन झालंय. राजस्थानी स्टाईलचं. चला. 9 लोग. आता ओपन केलं बरं, वरचं ओपन नव्हतं. गर्दी पाहून त्यांनी वरचं ओपन केलं. शिरा दे ना, सगळे बसले ना, हे सगळे आपले वाट्या पा वाट सगळ्यांना शिरा दे. सगळ्यांना शिरा घ्या म्हणा, नाही तर रस घ्या आंब्याचा. वाटेतून पण कसं काढतोय? कोण ठोकतं रे असं? कोण? नाही यात काढतोय तो थोडंसं वाढायला वेगळं या मोठ्या भांड्यात. एकूण स्वीट आयटम बघा काही दिलेले आहेत त्यांनी. जिलबी होती. अजून काय होतं का? हां जिलबी होती. शिरा आहे, पुरणपोळी आहे का? जिलबी, पुरणपोळी, आंब्याचा रस. अरे रोज शिरा पण आहे. हां नाही ये मत परसो. आई आहे ताटात ठेवून द्या ना. ये मत परसो. आई तेरा मी तालीवर आपल्या बाई. आम्ही 2 जणी नंतर बसणार. सो काही सगळ्या जणांना जेवायला तर बसणार आहे. फक्त मी आणि काजल आम्ही 2 जण बसणार नाही. आज तुम क्या क्या खाएंगे? बहुत कुछ खाऊंगी. नहीं इधर चाइनीज आइटम भी है. चायनीजला मग दोघींना आवडतं. शंभूसाठी जेवणात चायनीज आयटम आहे. पनीर चिल्ली म्हणून म्हटलं पाणी नाही परत येईल तेवढं काही. शंभूसाठी आम्ही दोघी नंतर बसतोय. आमच्या समोर बघा फक्त रुमाल ठेवलेला आहे. ताटं बिटं काही नाही. दोघं हाताने नाही खायचं, उजव्या हातानेच खायचं. उजवा हात घे. हा उजव्या हाताने खायचं. या हातातलं खाली ठेवा. चलो आता आम्हा दोघींचा नंबर आलेला आहे जेवण करायसाठी. खूप वेळानंतर. एक तर 25 मिनटं ट्रॅव्हलिंगला, 20 मिनटं वेटिंगला आणि जेवण यांचं होईपर्यंत 20 मिनटं. त्याच्यानंतर जेवण 1.5 तासानंतर. सो आता जेवण करतो घरात. चलो जागा झाली, रिकामीच झाली आहे इकडे. शंभू बसू. सगळीच आमचं जेवण झालं आहे. आम्हाला असे 2 गाड्या कराव्या लागतात. तर हे बघा 1 2 3 4 आणि मी 5 आणि हा 6 टाक. आम्ही आता सगळेजण घरी जातो. मी माझी टॅक्सी बुक केलेली आहे. आता पुण्याने सगळं शिकवून दिलं आहे. पुणे आपल्याला आता सगळं शिकवताच आहे. कसं असतं ना, पाण्यात पडलं की बरोबर पोहताय, तर तशातलाच भाग येतो. आतापर्यंत कधी ओला उबर वापरायची सवय नाही, कसं करायचं माहीत नाही. कालच म्हणून शिकवलं होतं की असं करत होतं ताई. आता फोन केसचं कवर वगैरे घ्यायला गेले FC रोड जवळचं म्हणायचे. म्हटलं मग ठीक आहे मी यांना घेऊन घरी जाते. म्हणजे इतका फायदा झाला आता मला त्याचा. ओला मी स्वतः बुक केली वगैरे असं. नॉट अ बिग डील, बट फर्स्ट टाईम केलं ना स्वतःहून कसं हे वाटतं. किंवा आमच्या छटाकला माझ्या भरोशावर घरी सोडतात की आजी आजोबा पण आहे आणि आत्या पण सांभाळून घेते. आणि ते मस्त गेले फिरायला. मुळात माझी पण इच्छा नव्हती, आता मिस केलं असतं. 3 गोष्टी आहेत. ही दिली मी ॲपलचं घेतो. ॲपलचं लॅपटॉप घ्यायचा, मॅकबुक घ्यायचं, फोन घेतो, आयपॉड घ्यायचा का फोन घ्यायचा. तू सांग. काजलसाठी सरप्राईज आहे. तो चेहऱ्यावरचा आनंद सुटून वाहतोय.
गाईज आम्ही ना हॉटेलमध्ये वगैरे जाऊन आलो आणि रात्री खूप उशीर होऊन गेला, त्याच्यामुळे मी व्हिडिओचा एंड केलाच नव्हता. सो आजचा व्हिडिओ माझं मी इथेच थांबवते आहे आणि पुण्याला आलेलो आहे तर नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करतो आहे, फिरतो आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.